वळूया छत्रपती संभाजीनगरच्या बातमीकडे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयाची दुरावस्था पाहायला मिळते। रुग्णालयातल्या बेडसह इतर साहित्य तुटलेल्या अवस्थेत आहे। रुग्णालयाच्या दुरावस्थेचा व्हिडिओ समोर आलेला आहे। रुग्णालयातील सामग्री धूळ खात पडलेली आहे। दुरावस्थेकडे रुग्णालय प्रशासनाचं दुर्लक्ष होताना दिसतंय। या व्हिडिओत एक मद्यपान केलेला रुग्ण वॉर्डमध्ये झोपल्याचं देखील पाहायला मिळतंय। रुग्णालय दारुड्यांचा अड्डा झालाय का असा सवाल यातून उपस्थित करण्यात येतोय। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काय चाललंय या रुग्णालयात? या रुग्णालयात कुठं स्वच्छता दिसत नाही। बेडची अवस्था आपण पाहिली तर या रुग्णालयात मेंटेनन्स राखला जातो की नाही, या रुग्णालयात व्यवस्था यंत्रणा आहे की नाही, हा सवाल उपस्थित करावा अशी दृश्य आहेत। या ठिकाणी साफसफाई करण्यात आलेली नाहीये आणि त्यावर कहर म्हणजे रुग्णालयात असलेला रुग्ण मद्य पिऊन येतो, रुग्णालयात वावरतो आणि बेड खाली येऊन झोपतो। हे पाहायला सुद्धा तिथं कोणीही नाही, त्याला अडवायला देखील कोणीही नाही। काय नेमका हा सगळा प्रकार आहे? लागवी आपण म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला वाली कोण हाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय। कारण या ठिकाणी एक मद्यपी रुग्ण आलाय, तो बेड खाली झोपलाय, मात्र त्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीये। म्हणजे हे रुग्णालय आहे की मद्यपींचा अड्डा आहे हाच प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय। काही दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालयामध्ये एक डॉक्टर मद्यपान सेवन करून आलेला होता, तो नग्न अवस्थेत फिरत होता। ती बातमी सुद्धा लोकशाही मराठीने समोर आणलेली होती आणि त्यासोबतच आता हा दुसरा प्रकार आहे ज्या रुग्णालयामध्ये साफसफाई असेल, जी काही सामग्री असेल ती अक्षरशः धूळ खात पडलेली आहे। निकृष्ट दर्जाचं त्या ठिकाणी वागणूक दिली जात आहे। रुग्ण जे आहेत ते कधी येतात कधी उठून जातात या संदर्भात कुणालाही माहिती होत नाही। मात्र मग एवढं मोठं रुग्णालय आहे आणि त्यामध्ये जर रुग्ण कमी असतील तर त्या ठिकाणी स्वच्छता जी असेल ती असायला हवी, साफसफाई असायला हवी। मात्र त्या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली जात नाहीये। जे काही रुग्ण येतात त्यांच्यावर उपचार कशा प्रकारे केले जातात हे या चित्रातूनच आपल्याला पाहायला मिळतंय। मद्यपी अक्षरशः मद्यपींनी या रुग्णालयाला अड्डा बनवलाय। त्या ठिकाणी मद्यपी येतात, कुठेतरी निवाऱ्याची व्यवस्था त्यांना मिळते, मात्र या ठिकाणी काही बेड असतील ते सुद्धा काही पडलेले आहेत, गाद्या आहेत ते सुद्धा फाटलेल्या अवस्थेत पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी पाणी सांडलेलं आहे आणि पिण्याचं पाणी ज्या प्युरिफायर मधून दिलं जातं त्यावर सुद्धा अक्षरशः मळाचा थर जो आहे तो पाहायला मिळतोय। म्हणजे एवढी घाणेरडी अवस्था जी आहे छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा रुग्णालयामध्ये पाहायला मिळतेय। मात्र या ठिकाणी असणारे कर्मचारी करतात काय, त्यांचं कर्तव्य आहे या ठिकाणी साफसफाई ठेवणं आणि काळजी घेणं, मात्र ते होत नसल्याचे चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे याकडे लक्ष देणार कोण आणि सर्वसामान्यांचा वाली बनणार कोण हाच प्रश्न उपस्थित केला जातोय। अन्यथा या ठिकाणी रुग्णांची हेळसांड होऊ शकते। आता ही परिस्थिती आहे, जर याकडे दुर्लक्ष केलं गेलं सचिन, या ठिकाणी कोणी डॉक्टर आहे की नाही, या ठिकाणी कोणी व्यवस्था पाहण्याकरता कोणी आहे की नाही, त्यांच्यावर आतापर्यंत ही सगळी परिस्थिती घडल्यानंतर काही कारवाई होताना दिसते का? कोण आहे या सगळ्याला जबाबदार? कोण आहे या सगळ्यावर लक्ष ठेवून या सगळ्या संदर्भात काही उत्तर मिळणार आहेत की नाही? लागवीजी आपण म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी ही जबाबदार कोण आहे, या ठिकाणी असणारे डॉक्टर कुठे आहेत हाच एक सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो। या ठिकाणी सफाई कर्मचारी आहेत, सफाई कर्मचारी येतात फक्त जी डोळ्यासमोर दिसणारी फरशी आहे, ज्या ठिकाणी लोकांचा वावर आहे त्या ठिकाणी साफसफाई करतात। मात्र इतर बाजूचं नेमकं काय, ज्या ठिकाणी रुग्णांचा वाढ आहे त्याच्याच बाजूला असणाऱ्या एका खोलीमध्ये बेड अक्षरशः आडवे पडलेले आहेत, काही उभे पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी गाद्या सुद्धा अस्तव्यस्त पडलेल्या आहेत। या ठिकाणी कर्तव्य आहे डॉक्टरांचं याकडे लक्ष देण्याचं, नर्सेसचं याकडे लक्ष देण्याचं, कर्मचाऱ्यांचं याकडे लक्ष देण्याचं, मात्र ते होताना पाहायला मिळत नाहीये। हा संपूर्ण प्रकार लोकशाही मराठीच्या माध्यमातून आता समोर आलेला आहे। त्यामुळे प्रशासनाला याची दखल घ्यावी लागणार आहे आणि रुग्णांना योग्य ती सेवा आणि या ठिकाणी योग्य ती सुविधा द्यावी लागणार आहे। अन्यथा रुग्णांची हेळसांड होऊ शकते व ते बरे होण्यासाठी आलेले असताना ते कुठेतरी आजारी पडू शकतात। लागवीजी सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।